महाराष्ट्राच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे. कोकण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार. विदर्भामध्ये कडक ऊन पडणार. काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. 24, 25, 26 जून 2026 चा पावसाचा अपडेट. जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे राज्यामध्ये. गेल्या काही दिवसामध्ये जो उन्हाळा जाणवत होता, आता यामध्ये थोडासा बदल होऊन राज्यामध्ये पावसाची परिस्थिती तयार झाली आहे. आणि राज्यामध्ये काही भागात 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मग काय आहे सविस्तर अपडेट, कोणत्या शहरामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावांमध्ये पाऊस झाले आहे. काही ठिकाणी नद्या नाले एकत्र झाले आहेत. तुफान पाऊस झालेला आहे. पुणे असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, त्याचबरोबर रायगड असेल, पनवेल असेल, ठाणे असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई सब अर्बन असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढचे 4 दिवस काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी 14 जिल्ह्यांना मोठा धोका दिलेला आहे. येलो अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आता तिथून पुढे 4 दिवस महत्वाचे आहेत. 4 दिवस पेरण्या करण्यायोग्य पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आता जो रखडलेला पाऊस होता हा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले होता. पेरण्या कधी करायच्या, लागवडी कधी करायच्या, परंतु आता शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागले आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कडाक्याचा पाऊस 2 ते 3 दिवसापासून सुरू झालेला आहे. आता शेतकऱ्यांनी पेरण्या कधी करायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. तर जमिनीखाली चांगली ओल तयार झाल्यानंतर 5 ते 10 सेंटीमीटर ओल झाली तरच पाऊस चांगल्या पद्धतीने 2 ते 3 दिवस पाणी मुरून द्यायचं आहे आणि त्यानंतर पेरण्या करायला सुरुवात करायची, असा हवामान विभाग आणि वन विभाग त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. कारण का ही पाऊस जर पुढे भविष्यात झाला नाही तर पुन्हा एकदा अडचणीचा सामना करायला लागू नये, दुबार पेरणीचं संकट सुद्धा होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांसाठी आता एक जखमदारी म्हणून शेतकऱ्यांना पेरणी करताना चांगली ओल झाली आहे का नाही हे चेक करूनच पेरणी करण्यास सुरुवात करायची आहे. आता बघा, मोठी अतिवृष्टी गारपीट सुद्धा काही ठिकाणी होणार आहे. मग कोणत्या ठिकाणी मोठी अतिवृष्टी गारपीट आहे, समुद्र सपाटीच्या जे काही लगतचे देश आहे यांना आता हवामान विभागाने धोका दिलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले बघा, मुंबई नजदीकच्या रायगड, पनवेल, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट जारी केलेला आहे. कारण या ठिकाणी आता अरबी समुद्रात विशेष प्रकारचं वातावरण तयार झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही ठिकाणी भरती ओटीमुळे समुद्र सुद्धा खवळलेला असणार आहे. राज्यामध्ये जर आपण वेगळ्या हवामान विभागाच्या अंदाज जर बघितलं तर या 10 जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का, हे कसं बघायचं तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. आता बघा, चक्रीवादळ काही ठिकाणी येण्याची शक्यता आहे. हवा जोरात वाहणार आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अनिरावचा परिणाम कमी होऊन आणि आता राज्यामध्ये पावसाळा सुरुवात झाली आहे. खरा पाऊस सुरू होत आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणांमध्ये आता पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंद आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता चांगला पाऊस झाल्यामुळे पेरणीची कामं रखडलेली होणार आहे. बी बियाण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू होणार आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामान विभाग अंदाज, हवामान अंदाज रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू विसरू नका. या जिल्ह्यांना आता रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना हिरवा अलर्ट आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. या ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस जो आहे रेड अलर्ट दाखवलेला आहे. बघा, सोलापूर, रत्नागिरी, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी रेड अलर्ट आहे. त्या खालोखाल रायगड असेल, पनवेल असेल, पेन असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात आपल्या ठिकाणी किती पाऊस झाला कमेंट करून कळवा आणि मागच्या 24 तासातला पावसाचे अलर्ट किती आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. हवामान विभागाची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू विसरू नका. पाऊस जो आहे यावरती थोडासा लेट आलाय, परंतु चांगला पाऊस 2-3 दिवसांनी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. पाऊस अपडेट लेटेस्ट साठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.